अल्पवयीन पीडितेवर लग्नाचं आमिष दाखवून दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर। वरील प्रकरणात अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक 650/2023 अन्वये दिनांक 21/12/2023 रोजी भा.द.वि. कलम 376 2(n) तसेच बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 पोक्सो कायद्याचे कलम 4(6) याप्रमाणे आरोपी सोहेल मैनुद्दीन मकानदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणात पीडितेला अशक्तपणा जाणवल्यानं तीस जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे उपचारीकरता नेले असता ती 4 महिन्याची गर्भवती असल्याचं सांगितले होते। आरोपीच्या आई वडिलांनी पीडितेच्या आई वडिलांसोबत लग्नासंदर्भात मागणी केली होती व तसेच आरोपीनं पीडित घरी एकटी असताना तिला फूस लावून मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणून तिच्यावर दुष्कर्म केले होते। परंतु पीडिता ही अल्पवयीन असल्याचं माहीत असूनही देखील तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीनं दुष्कर्म केले होते। पीडिता लग्नाच्या आमिषाला बळी पडून पीडितेच्या आई वडिलांना जवळीक साधून लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानं आरोपीनं सदरचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता। आरोपीचा जामीन अर्ज मे न्यायालय जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल करण्यात आला होता। जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रे यांनी आरोपीला सशर्त जामीन मंजूर केलाय। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट निलेश कट्टीमणी, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे यांनी हे काम पाहिलंय।